नमस्कार, मी ज्ञानदा कदम. जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. एक विशेष व्यक्ती आज माझा कट्ट्यावरती आली आहे. अमिताभ बच्चन पासून ते किशोर कुमार पर्यंत आणि अगदी आत्ताच्या हिरो हिरोईन पर्यंत प्रत्येकाच्या आवाजाची अगदी हुबेहूब आवाज काढण्याचं पेटंट किंबहुना ज्यांच्याकडे आहे ते आवाजाचे बादशाह सुदेश भोसले आपल्या कट्ट्यावरती आलेत. सर, आपलं खूप खूप स्वागत. सगळेजण बरेच उत्सुक आहेत आपल्याशी गप्पा मारायला, सो आपण कट्ट्याला सुरुवात करूया. लवकर. सुदेशजी, तुम्ही गळ्यात मफलर वगैरे घालून आले, मला एकदम राजेश खन्ना शेजारी बसलाय की काय असं वाटतं. अरे मैं राजेश खन्ना नहीं हूँ रे. ॲक्च्युली प्रॉब्लेम आहे, सांगून टाकतो. खूप नाजूक आहे मी, थंडी सहन होत नाही, म्हणजे प्रोटेक्शनसाठी आहे, स्टाईलसाठी नाही. आत्ता ज्ञानदा जसं म्हणाली की म्हणजे, आणि खरं तर माझ्या पिढीला सुद्धा मिमिक्री आधीसुद्धा बरेच जण करणारे होते, पण मिमिक्रीचे खरं तर एक प्रकारे बादशाह आपण म्हणूया असं एक तुम्ही त्याला स्थान मिळवून दिलं आणि तुमची ती खासियत झाली. तुम्ही चित्रकार आहात, तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचं काम केलेलं आहे, म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नसेल की तुम्ही काय काय केलेलं आहे तर ते जाणून घ्यायला सगळ्यांना आवडेल. आणि मग त्याच्यातनं तुम्ही मिमिक्रीकडे कसा आलात आणि ते तुम्ही कला कशी साध्य केलीत हे सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. ॲक्च्युली तुमच्या एकाच प्रश्नात अख्खं आयुष्य येईल माझं. नाही, मी सांगतो की मी बऱ्याच गोष्टी जे यंग जनरेशनला माहीत नसेल होते. माझी आई सुमन भोसले या क्लासिकल गायिका होत्या आणि माझी आजी फार प्रसिद्ध क्लासिकल गायिका होती, दुर्गाबाई शिरोडकर, आग्रा घराण्याची. तर घरात क्लासिकल हे माझ्या कानावर खूप पडलं आहे. ऐकलं नाही, शिकलो नाही कधी. लोकांना वाटतं मी खूप शिकलो वगैरे, पण अजिबात पण हां, आई कधी कधी मी गाताना सांगायचे, तू इथे गोल मारतोस, जरा ठीक कर. पण असं बसून शिकलो नाही. त्याचं कारण हे होतं की माझे वडील NR भोसले हे आर्टिस्ट होते आणि ते होर्डिंग्स त्यावेळेला जे हँड पेंटेड बॅनर्स बनायचे ते करायचे. आणि त्यांनी झनक झनक पायल बाजरे, मोगले आझम, दोस्ती वगैरे त्या काळचे आणि दादा कोंडकेंचे सर्व चित्रपट हे केले होते. आणि मी काय बनणार हे आईवडिलांना हे कन्फ्युजन होतं, कारण माझं पेंटिंगही चांगलं होतं आणि गाणंही चांगलं होतं. पण वडिलांच्याकडे एकदा मी 14 वर्षाचं असताना शाळेतून मी गेलो आणि वडील बघितलं मी की माझे बाबा, आमच्या वरळीला स्टुडिओ होता मोठा, प्रेमनगर चित्रपटाचं काम चालू होतं आणि वडील राजेश खन्ना, हेमामालिनीचे बॅनर्स रंगवत होते. तर मी घाबरत वडिलांना विचारलं, बाबा एक मी करू का, मला असं वाटतं मी करू शकतो. बोले हां. आणि बाबा आमचे बिंदा, हां बेटा करले, कोई बात नाही, काही झालं गडबड तर आम्ही आहोत ना, आणि ऑइल पेंट आहे त्याच्यावर आपण परत सुधारू शकतो. तर मी पहिलं जे स्केच केलं राजेश खन्ना, हेमामालिनी, फर्स्ट टाईम आयुष्यात, ते इतकं हुबेहूब होतं. ते वडील माझे थोडेसे शिवाजी महाराज होते. अरे बेटा कल से स्कूल नहीं जाना, चल मेरे साथ लग जा. आणि ॲक्च्युली मी फिल्म रिलीज होईपर्यंत 2 महिने शाळेतच गेलो नाही. शाळा काय वॉट सिनियर कॉलेजला असेल तर त्यावेळी खूप आनंद होतो मला सांगताना. आता यंग जनरेशनला प्रेमनगर जी सुपरहिट मूवी होती राजेश खन्ना, हेमामालिनीची, त्याचे बरेच पोस्टर, त्याचे काचेचा महाल आणि अशी हेमामालिनी आणि असं खांद्यावर डोकं ठेवले राजेश खन्ना, खूप फेमस होतं पोस्टर. ते बरेच थिएटरमध्ये माझ्या हातात 14व्या वर्षी लागलेत. आणि तेव्हापासनं तुम्हाला सांगतो 74 पासनं 82 पर्यंत मी फक्त पेंटिंग केलं. मला काही माहीत नव्हतं मी गायक बनेन, मिमिक्री आर्टिस्ट बनेन. घरात क्लासिकल वातावरण इतकं म्हणजे वाईट मधलं इतकं स्ट्रिक्ट होतं की आम्हाला हिंदी गाणी ऐकणं, हिंदी फिल्म्स बघणं बॅन होते. म्हणजे वडील स्वतः ते फिल्म्स बॅनर होर्डिंग करायचे, पण मला चित्रपट हे व्हाईट हिंदी. माझ्या शाळेत एकदा मोहम्मद रफीचा ऑर्केस्ट्रा आलं होतं. मला हिंदी गाणी ऐकायची नाही, ते घाण असतं. आणि मी रडत बसलो घरी, मला बाबांनी पाठवलं नाही. एकदा बाबलांचा ऑर्केस्ट्रा आला, तर बाबला खूप डिस्को किंग आहेत, ते आता लोक ओळखत नाहीत. त्यांना मला हिंदी आमच्या घरी नाही. म्हणजे वडील असले, आई असली, म्हणजे बाबा खूप स्ट्रिक्ट होते की आमच्या घरात मुंबई आणि जसे बाबा गेले ना, हे हे हो हो असं, आणि जसे बाबांचा आवाज आला ना परत म्हणजे त्या काळात आम्हाला हे काय ऐकतायत, हे कशाला करतायत. तर एनिवे, तर मग काय झालं, जसं कॉलेजमध्ये गेलो ते म्हणतात ना इनबिल्ट मला तो हे होता, एक नॅक होता
मी किशोरदांचा फॅन होतो. सुधीर फडके वगैरे त्यावेळेला बाबूजींचं खूप गाणी चालायची, लताजी, आशाजी. पण मी हिंदी, आणि माझा कॉलेजमधला जो शाळेतला ग्रुप होता तो हिंदी होता. आणि मला माहीत नाही, किशोर कुमार म्हणजे त्यांचं गाणं जेव्हा मी फर्स्ट टाईम ऐकलं ना, मला वाटलं हे गाणं आहे, आपणही गावं. आणि मी हळूहळू कॉलेजमध्ये गायला लागलो. आणि अचानक मला एक दिवस कळलं की मी हेमंत कुमार पण गाऊ शकतो, मी KL सेगल पण गाऊ शकतो, मी SD वरून, मला माहीत नाही कुठून मी शिकलो आहे. आणि मी गायला लागलो. आणि एक दिवस असं करता करता मला पूजेला मुंजेला बोलवायला लागले कॉलनीवाले, शाळेत कुठे. तर मी आपलं गायचो आणि लोक हसायचे, म्हणजे ते टाळ्या वाजवायचे. मला कळे ना का मुकद्दर का सिकंदर पिक्चर बघितला मित्रांबरोबर, आणि तो इतका मला आवडला. स्पेशली अमजद खान, विनोद खन्ना माझे फेवरेट. आणि विनोद खन्नाचं एक जे इस बस्ते के दादा हो तुम, हाँ, अमर अकबर एंथनी, अपनी बस्ती वालों के सामने रौब जमा रहे हो, हाँ, और मेरी वर्दी की वजह से चुप हो, हाँ. तर ते अमर जे अँथनीला म्हणतात ना ते. तर मला खूप त्यांचं हे आपोआप यायचं होतं. आणि मी बघायचो त्या काळच्या मिमिक्री आर्टिस्टना कसे आवाज बदलतात. देवा, मला हे काय येत नाही आणि मला अजिबात यायचं नाही. आणि दुसऱ्या दिवशी असंच मी चाललो होतो मित्रांबरोबर, कोणाला तरी बघितलं, म्हणलं ए जोराचा दरवाजा खोल दे. तो एवढं बोलून मी विसरलो. पण माझे मित्र आले, बोले भाई तुम्ही जे आता बोललात ना ते बच्चनसारखं होतं. म्हटलं शक्यच नाही, कुठे ते कुठे मी. आणि मिमिक्री हा माझा विषय नाही. नाही तू आता केलंच हे. तर म्हटलं ठीक आहे, केलं तर केलं. मला गायचा शौक आहे. दुसऱ्या दिवशी तो माझा मित्र घरी आला, एक टेप रेकॉर्डर छोटासा घेऊन. हे 1980ची गोष्ट आहे. आणि त्यांनी मला देवानंदच्या आवाजात प्रश्न विचारले. आणि माझ्या बहीण बनली माझी कला, ती पण आर्टिस्ट आहे. ते तबस्सुम बनली, फूल खिले गुलशन घेऊन. देवानंद बनला माझा मित्र. आणि ते मला प्रश्न विचारायला लागले. और हमने सुना है आजकल तुम्हारा बहुत कुछ चल रहा है. अरे नहीं भैया, ये मीडिया वाले कुछ ना कुछ अनाप शनाप बक लेते हैं, मतलब असं. आणि तो देवानंदचा फॅन, त्याला म्हणजे इतका देवानंदचा मोठा फॅन की त्याला टीचर म्हणायची, बिलिन स्टँडअप, येस टीचर. आणि त्याची आई म्हणायची, अरे काय घाण अजागळ कपडे घातले, जरा कपडे चांगले घालून बाहेर जा. तर म्हणे, तन का चोला बदलने से मन का चोला नहीं बदलता माँ. तर तो देवानंद मला प्रश्न विचारतो, आजकल क्या चल रहा है. भाई अब स्ट्रगल चल रहा है, शूटिंग वूटिंग चल रही है, लेकिन आपके बारे में आजकल बहुत सुना है हमने. फिर वही मीडिया वाले, कुछ है नहीं, छाप देते कुछ भी. तर असं आम्ही एक काहीतरी बोललो. आणि जेव्हा ते प्ले करून ऐकलं तर मला पण वाटलं, अरे हो, हे जवळ आहे काहीतरी. आणि मग मी म्हटलं, हे मला वाटतं आहे, पण ऑडियन्सला हे वाटतं आहे का. तर म्हणून मग मी एक दिवस अमर अकबर एंथनीचा एक डायलॉग पाठ केला, ते पण कुठे बाथरूममध्ये जाऊन कोपऱ्यात रिवर्ब येण्यासाठी. तर मला ॲक्च्युली नॅशनल कॉलेजमध्ये पाहिल्यावरच लोकांनी हुटिंग सुरू केलं, कारण तेव्हा अवतारच माझा असा होता, म्हणजे दुबला पतला, काळा चष्मा मोठा. तो म्हटलं, आणि मला काही बोलायची पण तमीज म्हणजे नव्हती, हिंदी कसं बोलतं. तो अभी मैं आपके सामने अमिताभ बच्चन की आवाज़ निकालता हूँ. म्हटलं, अजून शेटे हे हू करायला लागलं. तर म्हटलं, प्लीज़ मुझे करने दो. इधर तुम्हारा घर में, तुम्हारा सामने किसी ने फादर को, और तुम देखते रह गए. अगर इस दुनिया से किसी को उठाने का था तो अपन को उठाने का था. दुनिया में लाखों लोग ऐसा मासूम एंथनी को चर्च के बाहर मरने के लिए छोड़ देता है. कौन पालता सल, और इस बच्चा लोग को ये पालता ये. तो असं एक होतं. तो हा माझा आयुष्यातला पब्लिक परफॉर्मन्स पहिला होता. आणि मग मला मित्र बोलले, अरे एका अमिताभ बच्चनने काम चालणार नाही. मग मी हळूहळू ओमप्रकाश, अशोक कुमार वगैरे, राजकुमार वगैरे हे सगळे शिकलो. आणि एक आवाज ज्यांचा मी खूप मोठा फॅन होतो, मला येईना, संजीव कुमार. तर म्हटलं आता ह्यांचा आवाज कसा आहे करायचा. तर मी खूप प्रॅक्टिस इतकी केली तरी आवाज बसला. आणि एक दिवस अचानक माझ्या कट्ट्यावर मी आलो आहे.
म्हणजे अचानक आवाज आला. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, यंग जनरेशनला हे माहीत नाही, संजीव कुमार साहेब वारल्यानंतर त्यांचे 5 चित्रपट मी डब केलेत. म्हणजे चेहरा त्यांचा डबिंग तुम्ही ओळखता, म्हणजे जनरल पब्लिकला माहीत नाही, ते व्हॉईस माझे आहेत. 5 चित्रपट, लव अँड गॉड, कत्ल, ऊंचनीच वगैरे वगैरे. आणि अजून एक गोष्ट, एक गुपित सांगतो आज ओपनली, तेजाबमध्ये आवाज माझा आहे अनिल कपूरचा. म्हणजे हे अनिल कपूर हे लोकांना सांगतात, सुदेश हॅज डब्ड फॉर मी इन तेजाब. पण का अनिल कपूर नाही करू हा प्रश्न येतो. अनिल कपूर सेन्सरसाठी ही कॉपी जाणार होती, अर्जन्सी होती एन चंद्रांना डायरेक्टर, आणि अनिल कपूर मुंबईत नव्हते, म्हणून त्यांनी माझ्याकडून करून घेतला व्हॉईस. मी त्याच्यापूर्वी केला नव्हता, पायलट ट्रॅक ऐकून त्यावेळेलाच मी चेंज केला. मी केला तो चित्रपट. अनिल कपूर आले बाहेरगावून आणि त्यांनी पण अख्खी फिल्म डब केली. आणि मग काय झालं, फायनल काय झालं, त्या रेकॉर्डिंग इंजिनियरला कळलं नाही सुदेश भोसलेचा ट्रॅक कोणता, अनिल कपूरचा. तर पहिले 25 प्रिंट्स सुदेश भोसलेच्या आवाजात निघाले आणि प्रीमियरसुद्धा माझ्या आवाजात झाला. ते फक्त एन चंद्रा, अनिल कपूर आणि दिनेश गांधी ह्या तिघांना माहिती होतं. आणि ऑफकोर्स तो आवाज मी त्याच्यानंतर कधीच काढू शकलो नाही, पण मी आता केलं. तर तुम्हाला एक फक्त ऑडियन्ससाठी संजीव कुमारचा एक तो सीन जो मी चित्रपटात केला तो नाही, आंधीमधलं एक गाणं आहे, तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं. त्या गाण्यामध्ये एक डायलॉग आहे जे सुचित्रा सेनला म्हणतात, सुनो आरती, ये जो फूलों की बेलें देख रही हो, दरअसल ये फूलों की बेलें नहीं, अरबी में आयतें लिखी हैं. इसे दिन के वक्त देखना चाहिए. दिन के वक्त ये पानी से भरा होता है. दिन के वक्त जब इसकी फुहारें, हीरोइन म्हणते कहाँ आप पाऊँगी मैं दिन के वक्त, ये जो चांद है ना, ये दिन में नहीं रात में निकलता है. तर हे असं होत गेलं. आणि मला माहीत नाही काय झालं, अमितजींची गाणी खूप हिट होती त्यावेळेला, रंग बरसे, खाई के पान, म्हणजे मेरे पास आओ, मेरे अंगणे में. तर मग मी ती गायला लागलो. आणि आई बाबांना घरी माहीतच नाही आपलं पोरगं काय करतं आहे बाहेर. मग त्यांना लोकांनी सांगितलं, जरा बघा तो काय करतो आहे. मग एक दिवस आपल्या दीनानाथ मंगेशकर ऑडिटोरियममध्ये गपचूप आई बाबा आले आणि त्यांनी बघितलं, अरे हा घरी तर काही करत नाही. मग त्या दिवशी मला माझं असली रूप पाहिलं त्यांनी, किशोर कुमार ऐकला, अमिताभ. आणि माझे बाबा खरंच सांगतो, अख्खा शो त्यांनी बघितलाच नाही, ते फक्त ऑडियन्सला बघत होते, हे टाळ्या का मारत, त्याला शिट्ट्या का मारत. तर मग तिथून माझं नवीन, मग हळूहळू काय झालं, 82मध्ये 1982 मेलडी मेकर्स हा एक फार प्रसिद्ध ऑर्केस्ट्रा आहे, त्यांनी मला पाहिला एके ठिकाणी. आणि 82मध्ये मी मेलडी मेकर्समध्ये ॲज अ सिंगर, अँकर, मिमिक्री आर्टिस्ट जॉईन झालो. आणि म्हणजे माझं स्टेजचं करिअर सुरू झालं. आणि हळूहळू ब्रश माझा दूर होत गेला. आणि मग त्या टाळ्या, तो माहोल, पैसे आवडायला लागले. मग हळूहळू मी स्टेजचा आर्टिस्ट झालो. मेलडी मेकर्समध्ये असतानाच तुम्ही लग्न जमवलं? हां, नाही मी जमवलं नाही, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, अरेंज मॅरेज. मी असं म्हणणार होतो की मग तिथं तुम्ही प्रपोज कोणाच्या आवाजात केलं? ॲक्च्युली प्रपोजल मला आलं आणि ते मी माझ्या आवाजात स्वीकारलं, घाबरत घाबरत. आणि मेलडी मेकर्स हा एकमेव असा ग्रुप आहे आपल्या भारतातला, ज्यांनी ह्या वर्षी 15 ऑगस्टला 55 इयर्स कंप्लीट केली. आणि आय एम प्राऊड की मी त्या ग्रुपचा एक हिस्सा होतो. आणि त्याच्यामुळे, त्या ग्रुपमुळे मला बरंच काही मिळालं. मला आशाजींनी त्या शोमध्ये पाहिला, मला किशोरदा भेटले. आणि किशोरदा जेव्हा जेव्हा कार्यक्रम करायचे त्यावेळेला लाईव्ह शो, तेव्हा मेलडी मेकर्स त्यांच्याबरोबर असायचं. तर त्यामुळे ज्यांचा मी भक्त होतो त्यांना त्यांच्याबरोबर मी 82पासनं 87पर्यंत बरेच कार्यक्रम मी त्यांचा कॉम्पेअर असायचो,
1-2 गाणी मी सुरुवातीला गायचो रफी साहेबांची, मग त्यांना बोलवायचो आणि त्याच्यात सुद्धा एक मजा यायची. ते बोलायचे, सुदेश तू कुछ कर, मैं साउंड सुनता हूँ फिर आता हूँ. तर मी रफी साहेबांची गाणी गायचो, अजी ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा वगैरे. मग मी एक गाणं गायचो आणि मग विंगमध्ये बघायचो मी, तर किशोरदा बोलायचे म्हणजे अजून एक गा. तर मी म्हटलं का, मग मी अजून एक गाणं गायचो. मग मी दुसरं गाणं गायलं की मग मी अजून एक गाणं, मग तिसरं गाणं झालं मी बोल दादा अब मुझे बोला. का, कारण जोपर्यंत साऊंड व्यवस्थित त्यांना पाहिजे तसं सेट होत नव्हता ते यायची नशी. आणि मग 1 तास 2 तास 3 तास फक्त दादांना ऐकायचं आणि मी एकलव्यासारखा विंगमध्ये उभा राहून फक्त ते काय करतात हे बघायचं. आणि मग त्यांचा शेवटचा शो झाला हॉलंडमध्ये, त्याच्यातही मी होतो. आणि मला खूप म्हणजे जे किशोरदा लोकांना माहिती आहेत की ते कंजूस होते, विम्झिकल होते, असं काहीही नव्हतं. हे सगळं पसरवलेलं आहे. ते फक्त तसे कोणाकडे वागायचे, त्यांनी त्यांच्या वाईट काळात त्यांना बॅड ट्रीटमेंट दिली आणि ते मला वाटतं करेक्ट आहे. तर त्यांनाही थोडं फॉलो करतो. अच्छा फॉलो करतो काय, मग त्यांना कॉपीच करतो. मला दुसरं काय, कारण मी शिकलो नाही ना. आमचे गुरु कोण, कॅसेट्स आणि CDs, लताजी, आशाजी, किशोरदा, रफी साहेब, हेमंत कुमार, मुकेशजी, मन्नादा, KL सहगल, हे माझे गुरु. त्यांना ऐकून ऐकून आम्ही शिकलो. मला सारेगमप येत नाही. नाही, मला असं वाटलं की त्यांना फॉलो करतो म्हणजे जे नाही, त्यांच्याशी जे वाईट वागले त्यांच्याशी व्हिम्झिकल वागतो, त्यांना त्रास देतो. माझं एकच लग्न झालं आणि एकच होणं, 3 नाही. जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. गप्पा आपल्या अशाच सुरू राहतील. बघत रहा ABP माझा. जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सुदेश भोसले आज माझ्या कट्ट्यावरती आलेले आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारतो. तुम्ही डायलॉग बाजीमध्ये मिमिक्री केली, परंतु गाण्यामध्ये सुद्धा तुम्ही मिमिक्री केली. म्हणजे अनेक गाणी अशी आहेत की तुम्ही वेगळ्या गायकांच्या आवाजामध्ये ऐकवली आणि ती सुद्धा लोकांना खूप आवडली. तर त्याच्यातलं एखादं गाणं आम्हाला आज ऐकायला मिळेल का? हे मिमिक्री आर्टिस्टचं प्लेबॅक देणं हे मला वाटतं हिस्ट्रीमध्ये फर्स्ट टाईम झालं असेल. आणि हे सुचलं कोणाला, ही आयडिया लक्ष्मीजींची, लक्ष्मीकांत चारेलाल. लक्ष्मीकांत कुडाळकर तुम्हाला माहीत असेल, मराठी माणूस. त्यांचा आवाज तुम्हाला माहिती आहे कोणाला, सांगतो तुम्हाला, यंग जनरेशनला माहिती नाही. देशप्रेमीमध्ये एक गाणं गायलं होतं, तुम्हाला लक्ष, गोरे नहीं हम काले सही, हम नाचने गाने वाले सही, तुम सा एक नहीं ललला हम सा एक नहीं. तर त्यांनी मला बघितलं एक दिवस, बोले सुदेश, आणि माझ्याशी हिंदी बोलत, भोसले साहेब कैसे हैं आप. ते काय पान खायचे ना आणि हातात ग्लासच यायचा त्यांना, तर ते असेच बोलायचे, भोसले साहेब कैसे हैं आप, तू आजा. कारण ते मी त्यांना भेटत, तू आते रहे, मैं कुछ ना कुछ तेरे लिए करूँगा. तो एक दिन बोले मैंने कुछ लिखा है, वो उनकी साउंड में सुना. उनकी साउंड म्हणजे बच्चन साहेबांच्या आवाजात. तो बोले देख मैंने लिखा है, अरे ओ जुम्मा. वो कैसे बोलेंगे, अरे ओ जुम्मा, बोले यही चाहिए. मेरी जाने मन, मेरी जाने मन, बाहर निकल, बाहर निकल. हे सगळे दिन, तो आजा आजा आजा, तो आजा 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 आजा. बोले आज इतना ही, कल आना. आता आज इतना ही, अभी गाना की लाइन में कल दूंगा. तर हे सुचायच्या अगोदर मग दुसऱ्या दिवशी परत गेलो, देख मैंने कुछ लिखा. हे सगळं मुखडा वगैरे ना लक्ष्मीजींचा आहे, बक्षी साहेबांनी अंतर लिहिले. तो देख मेरे को ऐसा कुछ सोचा है बच्चन साहब के लिए, जुम्मा चुम्मा दे दे. वो कैसे गाएंगे, जुम्मा चुम्मा दे दे, हाँ यही चाहिए. असं आम्ही अख्खं गाणं प्रिपेअर केलं आणि मग बच्चन साहेबांना बोलवलं लक्ष्मीजींच्या म्युझिक रूमवर. आणि असे आम्ही मांड्या घालून खाली सगळे बच्चन साहेब बसले समोर. मी असं बघतो तर 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 तर. आणि त्यांच्यासमोर बोले, बच्चन जी अमित जी हमने कुछ बनाया है तो आपके लिए, सुनिए, नए फिल्म के लिए. बोले सुना. आणि मी त्यांच्यासमोर ना, अरे जुम्मा मेरी जाने मन, जुम्मा चुम्मा दे दे. आणि बच्चन साहेबांना
म्हणलं मला कळेल आहे ना आवडतं की नाही आवडत, कारण त्यांचं एक्सप्रेशन तुम्हाला माहिती असते ना कोणाला हे ना असं. तर गाणं संपल्यावर ओके रेकॉर्ड करलो, अप्रुव्हल एक. आणि बच्चन साहेबांची पहिली भेट तुम्हाला मी सांगतो कशी झाली. मला लक्ष्मीजींनी फर्स्ट ब्रेक दिला अजूबामध्ये. शशी कपूर डिरेक्टर होते. म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलालनी मला ब्रेक दिला हिंदी फिल्मसाठी. आणि कसं ते गाणं होतं, या अली मेरा नाम है अली, रहता हूँ मैं कहाँ मस्जिद वाली गली. हे अजूबाचं माझं पहिला ब्रेक लक्ष्मीकांत प्यारेलाल विथ 80 म्युझिशियन्स लाईव्ह. डबिंग नव्हतं त्यावेळेला, तेव्हा मी असा लक्ष्मीकांत गाय. तर मी गाणं गायच्या अगोदर मी लक्ष्मीजींना म्हटलं, लक्ष्मीजी मला तुम्ही आज मोठा ब्रेक देताय, थँक्यू व्हेरी मच, पण हे मी कोणासाठी गातो आहे? आप बच्चन साहब के लिए गा रहे. मतलब अरे बाप रे, पहिलाच ब्रेक बच्चन साहब ना. और ये जो बैठे हैं ये शशि कपूर साहब हैं. मतलब जानता हूँ सर. बोले ये फिल्म के डायरेक्टर हैं और ये फिल्म का नाम है अजूबा. आणि लक्ष्मीजींनी सांगितलं ये जो लड़का है ना ये अमित जी की साउंड बहुत अच्छी बनाते. तो शशि जी बोले तो मुझे भी सुनाओ. तो मैंने ते पहिले जे लाईन होते ना या अली अली गाण्याच्या, ते मी त्यांना ऐकवल्या शशीजींना. म्हणजे जुम्मा चुमाच्या अगोदर, या अली मेरा नाम है अली, रहता हूँ मैं का मस्जिद वाली गली. तो शशि जी बोले लक्ष्मी जी परसों अगला गाना अमित जी से नहीं इन्हीं से कराएंगे. आणि मी खरी आयडिया शशी कपूर आहे. आणि अजूबामध्ये मला 1-2 त्यांनी गाणी गावली अमितजीच्या आवाजात. आणि जेव्हा अमितजींनी फर्स्ट टाइम मला ऐकलं तो शशीजींना म्हणाले ये है कौन मुझे इसको मिलना है. तर मला शशीजी घेऊन गेले सेटवर आणि मला असा हात धरला. बोले रुको अभी आराम कर रहे हैं फिल्म सिटीमध्ये. मग मी आपलं बघतो आता बच्चन साहेब येणार. कधी आपण विचार नव्हता केला तर स्वतः बच्चनना मी भेटणारच. तर आले असे मला समोर. मला वाटलं हे 8 फुटी आहेत, म्हणजे 6 फुटी आपल्याला खरे आहेत ते. तर बोले आओ. बोले अमित जी सुदेश भोसले. सर नमस्ते. ते समोरून बोले अरे भैया हमारी आपकी आवाज़ें तो बहुत मिलती जुलती है, हमें तो पता ही नहीं चला ये गाना मैंने कब गाया. तो ही त्यांची फर्स्ट हे होती. एकच आपल्या दर्शकांसाठी शावा शावा. अजय बादशाह के देख रहे तुझे, चलो शुरू हो जाओ. 1 2 1 2 3 4. रूप तेरा सोना सोना सोने तेरी पायल, छन छना छन ऐसे छन के कर दे सबको घायल. है कह रहा आंखों का काजल, इश्क में जीना मरना. एवरीबॉडी शावा शावा, माहिया से शावा शावा. ये किशोरदांच्या शोमध्ये एकदा असं झालं की किशोरदा बोले सुदेश कुछ कर 10 मिनट में जरा चाय पी के आता हूँ. हे अमेरिकेतली गोष्ट. तर म्हटलं आता किशोरदाच्या शोमध्ये वा मला काहीतरी करायचा मौका मिळाला. तर मी आयटम केला तिकडे, मिमिक्री आयटम. त्याला आयटम म्हणत होतो मी. त्यावेळेला आयटम वेगळे होते. नाही म्हणजे मिमिक्री. मग मी काय केलं, म्हटलं लोकांना म्हटलं आता अचानक काय करू की एक गाणं आहे बघा कुर्बानीमधलं, अमित कुमार आणि कंचनजी. लैला ओ लैला लैला ऐसी तू लैला. मतलब यही गाना अगर अमित कुमार के जगह लैला को सहगल साहब बुलाते तो क्या होता. तो लैला हो लैला अरे हाँ ऐसी तो लैला है कोई चाहे तुझसे अरे हाँ मिलना अकेला. तो बोले सहगल साहब ऐसे गाओगे तो लैला कभी नहीं आएगी. तो हम जाते हैं हेमंत कुमार के पास. तो उसने हेमंत कुमार अगर लैला को बुलाते ही तो कह लैला लैला जी तू लैला हर कोई चाहे मिलना अकेला रे. बोले यहाँ भी मज़ा नहीं आया. तो फिर हमने सोचा कि ये गाना चलो आर.डी. बर्मन से गवाते हैं. आर.डी. बर्मन ने रोमॅन्टिक गाण्याला कसं गायलं.
लैला हो लैला हंस तू लैला हर कोई चाहे तुझसे रे चाह तुझसे मिलना अकेला ऐसे मत गाना, यही लोग आ जाएंगे। लैला। तो एंड में हम पहुंचते हैं आर.डी. बर्मन के पिताश्री एस.डी. बर्मन साहब। लैला हो लैला रे ऐसी तू लैला हर कोई चाहे मिलना अकेला। तर अमेरिकेत पण अशा टाळ्या वाजल्या, वन्स मोर झाला, शिट्या वाजायला लागल्या, वन्स मोर और वन्स मोर. तर मी खुश झालो, अरे बेटे किशोर कुमारच्या शोमध्ये सुदेश भोसलेला वन्स मोर, तर मी पण अजून गात गेलो. तर वन्स मोर थांबे ना, शिट्या थांबे ना, म्हटलं हे काहीतरी गडबड आहे हे माझ्यासाठी. मग बघितलं, मला लक्ष गेलं तर किशोरदा खूप वेळा अगोदरपासून लैला ओ लैला एस.डी. बर्मनच्या आवाजात शॉल अशी अशी घरात माझ्या मागे डान्स करत होते, लोक त्यांच्यासाठी टाळ्या मारत होते. पण तुम्ही जेव्हा आता हे इतके वैविध्यपूर्ण आवाज आहेत जी, तुम्हाला आता असं काय वाटतं की म्हणजे तो आवाज नेमकेपणानं काढणं ते म्हणजे काय तुम्ही कसा विचार असतो त्याचा, कसा तो काढताय, तो काय तुम्ही तुमचं ऑब्झर्वेशन त्या आवाजातलं काहीतरी तुम्हाला जाणवत मला असेल? वाटतं मला वाटतं ही नॅचरल मला देणगी आहे ऑब्झर्वेशनची. सूर हा नॅचरली आहे. तुम्ही राग शिकू शकता पण सूर कोणी शिकवू शकत. त्याचप्रमाणे तुम्हाला मिमिक्री इमिटेशन करणं हे कोणी शिकवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला वरच्याचं उपरवाल्याची ती देण असेल, ती मला वाटतं आहे माझ्यामध्ये. म्हणजे बरेच आवाज ना मी मेहनत न करता आले, जसं अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, आता अनुपम खेर. एक दिवस मी टी व्ही बघत होतो घरात आणि कधी विचार नाही केला अनुपम खेर हा काय व्हॉईस काय म्हणजे कॉपी करण्यासारखा व्हॉईस नाही. इतक्यात घरी बसलेल्या टी व्हीवर अनुपम खेर आणि अमिताभ बच्चनची एक मूवी आहे, मला आठवत नाही, त्याच्यात अनुपम खेर म्हणतात अमिताभ तू मेरा बेटा है बेटे आ. तर म्हटलं मी विदिन सेकंड्स मी रिपीट केलं ते, म्हणजे मला विदाउट माय नॉलेज तू मेरा बेटा बेटे अरे आ गया म्हटलं. तसंच असे बरेच आवाज आहे. दारा सिंगचा पीठ पे वार करती है बुजदिल ले सीने पे घावले ना मर्द को दर्द नहीं होता. तर तुम्ही ते जुम्मा चुम्माच्या ह्याच्यात केलं ते, अरे ओ जुम्मा ऊपर क्या कर रही पुत्र नीचे उतर. आणि चुम्माच्या बदली ते पहलवान ना, तर त्यांनी काय मागितलेलं, पंजा लढायगी जय श्रीराम. तर असे काही व्हॉइसेस आहेत. आणि मला काय केलं माहिती ना, मी माझ्या आवाजात गायचा खूप प्रयत्न केला, पण जुम्मा चुम्मा हिट झाल्यानंतर बिचारे म्युझिक डायरेक्टर्स कन्फ्यूज झाले की ह्याला काय गावावं. आता हा अमिताभ बच्चन करू शकतो किंवा कोणताही आवाज घेतो. मला एका फिल्ममध्ये सांगितलं अमितजी गाणार आहेत आणि मी खुश झालो की अजून एक गाणं मिळतं. तर सांगितलं मला इश्क पिक्चर आहे आणि अमितजी फक्त 2 लाईनी गाणार आहेत पहिल्या गेस्ट अपीअरन्स. तर मी केलं एकदम मेहनत, मिस्टर लोवा तेरी आँखों का जादू जिस्टर लोवा तेरी. मग फिल्म बघतो तर ते जॉनी लिव्हर आहे तिकडे. आणि मग एका चित्रपटात मला सांगितलं गोविंदा आणि अमिताभ बच्चन आहे. तर मी गायलो आय लव्ह यू डो है ना, शर्माना छोड़ दे आय लव्ह यू बोल डाल. तर संजय दत्तवर आहे ते. मला हे कळे ना काय झालं. आणि मी इवन मिठूनच्या आवाजात गाऊन घेतलं माझ्याकडून, जे कधीच शक्य नाही. प्यार का कर्जमध्ये एक गाणं आहे, लाईन अशा होत्या, तूने मेरी कमीज पहन ली मैंने तेरी तेरी पतलून हनीमून, असं लाईन होते. तर मला अचानक घेऊन म्युझिक डायरेक्टरने सांगितलं लक्ष्मीजींनी बापैया के बापैया. ते म्हणतात एक लाइन सुदेश को बोलो मिठुन की आवाज़ में गाए. मतलब सर पॉसिबल नहीं है. नहीं तुम कर सकते हो. आता लाईव्ह गाणं 70 म्युझिशियन बरोबर. तर तुम्ही काय करावं, तूने मेरी कमीज पहन ली, अरे तूने मेरी कमीज पहनी रे मैंने तेरी तेरी पतलून हनीमून. आणि राजकुमारच्या आवाजात पण नाही, पिल्ले पिल्ले ओ मोरे राजा पिल्ले पिल्ले ओ मोरे जानी. हे आता सत्र चालू आहे. नाही पण मला नवल हे वाटतं की म्हणजे इतक्या
ॲक्टर्सच्या आवाजामध्ये अगदी तसं गाणाऱ्या गायकाला मग तसंच्या तसं तितकं यश का नाही किंवा तितकं त्याला संधी का नाही मिळाली? कारण लोकांना माहीतच नाही ना ही गाणी मी गायलेत. नाही पण कसं आहे की संधी नाही किशोर- मिळाली म्हणजे मला. किशोर कुमारांचं असं होतं की ते देवानंदसाठी असेल किंवा राजेश खन्नासाठी असेल तर ते तसं गायचे म्हणून ते हिट झाले. बरोबर. तर तुम्ही तेच करू शकत होतात. नाही, लोकांनी किशोरदांच्याच आवाजात गवावलं ना, त्यांच्याच आवाज गाऊन घेतलं. किशोरदा फक्त मूड आणि टोन चेंज करायचे. आता माझं काय झालं, माझा पहिलं गाणं अमिताभ बच्चनच्या आवाजात असल्यामुळे लोकांना माहीतच नाही ना माझा आवाज, आणि त्यामुळे मला जेव्हा जेव्हा बोलवलं गेलं ते सिंगर म्हणून नाही, ॲज अ मिमिक्री आर्टिस्ट बोलवलं गेलं. हां, मी इतक्या लोकांचे आवाज काढले, हां, पण फक्त आवाजच तुमचे सिमिलर नाहीये, तर तुम्ही मॅनरिझम पण तुमचं तसंच आहे. म्हणजे ते आपोआप येतं की आणावं लागतं? ते आपोआप येतं. आणि समजा मी अशोक कुमार आहे ना, आज मी माझ्या कट्ट्यावर आलो आहे, ABP माझा खूप खूप आभार, आता मला बघताय तुम्ही, जोपर्यंत मी हे करणं नाही माझा आवाजच नाही निघणार. आता संजीव कुमारला जोपर्यंत असं नाही केलं अमिताभ, म्हणजे ते आपोआप येतं. ते जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. गप्पा आपल्या अशाच सुरू राहतील. बघत रहा ABP माझा. जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सुदेश भोसलेंशी आपण गप्पा मारतोय, पण त्याचबरोबर त्यांचा मुलगा, त्यांचा लेक सिद्धांत सुद्धा आपल्यासोबत आहे. तुझंही खूप खूप स्वागत. आणि खरं तर तुमच्या दोघांची एकत्र मैफल ऐकण्याची आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. नाही पण सिद्धांत मला हे सांग की तुझे बाबा पेंटिंग करायचे, मिमिक्री करायचे आणि गायचे, ह्याच्यातलं तू काय करतोस? तिने नाही, तू वेगळं स्वतःचं काहीतरी? वेगळंच आहे, कारण तो बचपन से ऐसा था कि घर में म्यूज़िक ही म्यूज़िक था. वो तो पापा फुल बॉलीवुड का जो एक स्ट्रॉन्ग सेंस था. आप लोगों को मालूम नहीं, मेरी मॉम भी एक्चुअली पियानो बजाती है, तो उन्होंने भी काफ़ी सारे शोज़ मेलोडी मेकर्स के साथ, किशोरदा के साथ किए हुए हैं. और मेरी आजी सुमन भोसले, तो मेरा फर्स्ट जो फॉर्मल क्लासिकल इंडियन क्लासिकल लेसन आजी के पास ही हुआ. और मेरा गिटार का फर्स्ट लेसन मेरे नाना अशोक कुमार सराफ. तो घर में म्यूज़िक और आर्ट का जो फुल ये माहौल था, तो उसके वजह से बचपन से ही म्यूज़िक में, सिंगिंग में, इंस्ट्रूमेंट्स में मुझे काफ़ी इंटरेस्ट रहा है. और आज मैं आई कैन प्ले द गिटार, द ड्रम्स, द पियानो, आई कंपोज, आई हैव माय ओन बैंड. सो वय किती आहे तुझं? 22. अरे म्हणजे बाबांनी 22 इयर्सचे असताना काय काय केलं होतं? मी 22 असताना मी गायला सुरुवात केली होती, आणि हा 22ला बरंच काय करू. I remember my first show was when I was 5 years old. जब मैं 5 साल का था, मेरा फर्स्ट शो पापा के साथ फिजी आइलैंड्स में हुआ था. मैंने मुस्सु मुस्सु हासी, अच्छा. वो वाला एकदम फर्स्ट शो. तेव्हापासून परफॉर्म करतो. अच्छा. तर तू आता गिटार घेऊन आलायस, हो. तर काय तू आणि बाबा एकत्र का तू स्वतंत्र मग बाबा स्वतंत्र? अगोदर स्वतंत्र होतो, आता तो स्वतंत्र आहे, माझा ऐकत नाही. शराबी इंतहा हो गई इंतजार की, आईना कुछ खबर मेरे यार की, ये हमें है कि बेवफा वो नहीं, फिर वजह क्या हुई इंतजार की, इंतजार की. बात जो है उसमें बात वो यहाँ कहीं नहीं किसी में, वो है मेरी, बस है मेरी, शोर है यही गली गली में. ता 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 साथ साथ वो है मेरे गम में, मेरे दिल की हर खुशी में.
जिंदगी में वो नहीं तो कुछ नहीं है मेरी जिंदगी में। बुझ न जाए ये शमा एतबार की, मोहब्बत बुरी बीमारी। मोहब्बत बुरी बीमारी, लगी तुझे तो तेरी जिम्मेदारी। मोहब्बत बुरी बीमारी, लगी तुझे तो तेरी जिम्मेदारी। मोहब्बत बुरी बीमारी। ओ तेरी जिम्मेदारी। खबर मेरे यार की। याच्यात तुम्ही एक डिफरन्स पाहिला असेल की माझा प्रत्येक गाण्यात आवाज बदलतो, हा ओरिजिनल आहे. आणि तो म्हणाला बाबा तुमच्यासारखं मला व्हायचं नाहीये. पण एक धडपडावर थिंद्याने तो. पण सिद्धांत असा आहे की आम्ही खूप साऱ्या सिनेमांमध्ये असं बघितलंय की हिरो जो असतो तो गिटार घेऊन असेल तर हमखास पोरी त्याच्या मागे लागतात. तुझी तर चांगली सोय झाली असणार आहे. तुझी चांगली सोय झालेली असणार आहे. मला आज कळलं. खरं तर किशोर कुमार आम्हा सर्वांचेच आयडॉल, म्हणजे आम्ही ऐकत आलोय त्यांना. पण यापूर्वी आम्ही कधी त्यांचं लाईव्ह गाणं ऐकलेलं नाही, म्हणजे तसं काय हेच नव्हतं. तर आम्हाला त्यांचं गाणं तुमच्याकडून ऐकायला आवडेल. डाय एक चतुर नार करके सिंगार, एक चतुर नार करके सिंगार, मेरे मन के द्वार ये घुसत जात, हम मरत जात। अरे हे चतुर नार करके सिंगार, परसा दादा दरे रे सा परे सा दादा बा पर सरे गा गरे सा दबा हम गरे चतुर नार करके सिंगार। ये थांब 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 रुक. हे आए यू ए ओ यम्मा हे लम 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 हे बोलो 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 रे बोलो 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 रे बोलो 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 रे. एक चतुर नार बड़ी होशियार, एक चतुर नार बड़ी होशियार, अपने ही जाल में हंसत जात हम हंसत जात. अरे एक चतुर नार बड़ी होशियार, तेरे के पक तेरे को तो बात तरता तू क्यों गोरी जान दरे कर लाख लाख दुनिया चतुराई, चोटे कर दूंगा मैं उसकी अब के जो आवाज लगाए, चोटे कर दूंगा देना. तम तकजम तकनम तकदम तज्जितम करे धम तेरी गिड़ तक तज्जम तकनम तकदम तकदम तज्जितम करे धम तेरी गिड़ तक तज्जनी तदनी तज्जनी तदनी तज्जनी तदनी तज्जनी तरित तकित तनुत तरित तरतर गिड़ धम तरतर गिड़ धम. बड़के बुद्धान चिड़बी चक्कर, बड़के बुद्धान चिड़बी चक्कर, खाली बिली के लिए कूदता है, एक खाली बिली के लिए कूदता है, एक खींच के दौरान मन मत गाए, एक खींच के दौरान मन मत गाए. सब चले गए चितगड़ चितिंग चितगड़ कितकुत काय गारे कारे कागा कागा का क्यों शोर मचाए, उस नारी का दास न बन जो राह चलत को राह बुलाए. काला रे गारे गारे हरे नाले में जाके तुम मुँह धो के आ. काला रे
गारे गारे गड़बड़ है ओ गारे गारे ओ गारे गारे सुर बदल दिया. सूर बदल. ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ, ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ, गळ 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 गळ. शेवटी मराठी माणूस. जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. गप्पा आपल्या अशाच सुरू राहतील. बघत रहा एबीपी माझा. जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सुदेश भोसले आज माझ्या कट्ट्यावरती आलेले आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारतोय. इतके आवाज तुम्हाला येतात, कधी फिरकी घेतली का? एखाद्याचा आवाज आहे असं समजून कोणाला तरी फोन केला? ॲक्च्युली बरोबर आहे तुमचा प्रश्न. अमितजीचं फर्स्ट सेशन जेव्हा झालं ना, सीझन कौन बनेगा करोडपती, मला आठवतं की त्यांनी ते फोन अ फ्रेंड एक त्यांची ती एक ही हेल्पलाईन आहे, तर त्यांनी कुठेतरी बंगालमध्ये फोन लावला. नमस्कार, मैं बोल रहा हूँ कौन बनेगा करोड़पति से अमिताभ बच्चन. तर बंगालमध्ये माझे खूप फॅन्स आहेत. तर समोरून आवाज आला, काही सुदेश भोसले नाही तो अमितजी बोलले नहीं अमिताभ बच्चन नहीं, उनका आवाज भी तो ऐसा ही है ना. तो बोले नहीं नहीं नहीं, उनका ही आवाज है. हे भगवान, कैसे यकीन दिलाऊं आपको. आपने भगवान का नाम लिया ना, फिर तो आप अमिताभ बच्चन हो सकते. बोले हाँ हाँ, कौन बनेगा करोड़पति से मैं बोल रहा हूँ सुदेश भोसले. आणि अशीच एक घटना झाली. अमितजीनं एक स्टुडिओ पाहिजे होता स्वतःसाठी, आणि तो स्टुडिओ आमचे एक कलिगने बुक केला होता, सपना मुखर्जी. त्यांच्याकडे तो स्टुडिओ होता त्या दिवशी. तर कोणी तर सांगितलं, आप खुद फोन करेंगे उनको तो वो आपको दे देगी स्टुडिओ. तो बोले सपना जी मैं अमिताभ बच्चन. सुदेश मजाक मत करो. सपना जी मैं अमिताभ बच्चन. सुदेश मेरे दांत दुख रहे, मैं डेंटिस्ट के पास जा रही हूँ, बाद में फोन करना. सपना जी मैं अमिताभ बच्चन. सुदेश देखो मैं अभी फोन रख दूंगी. मैं अमिताभ बच्चन. सर आप सचमुच आप बोल रहे? नहीं, मैं सुदेश भोसले बोल रहा हूँ. सिद्धांत, तू आता काय करतोयस नवीन? अभी ये साल ही मेरा फर्स्ट एज अ प्रॉपर अडल्ट वॉइस यशराज बैनर के साथ मेरा फर्स्ट प्लेबैक अभी ये फेब में हुआ है. अच्छा. विथ शंकर एहसान लॉय. सो विच विल बी रिलीज नेक्स्ट ईयर होपफुली. सिद्धार्थ, आता जे तुझ्या बाबांचं करिअर झालं जुम्मा चुम्मा पासून तर तूही त्याच्यावर आता 25 वर्ष त्या गाण्याला पूर्ण झालं. ते गाणं अमिताभजींना हे रेकॉर्ड करून दिलं. तर एकच गाणं थोडंसं तुम्ही एक कडवा तुम्ही एक कडवा सिद्धांत तुम्ही. अरे ओ जुम्मा मेरी जाने मन बाहर निकल, आज जुम्मा है, आज का वादा है, देख मैं आ गया, तू भी जल्दी आ, मुझे मत और तड़पा. अरे तू बोली थी पिछले जुम्मे को जुम्मा दूंगी, अगले जुम्मे को आज जुम्मा है, तो आजा 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 आजा. जुम्मा जुम्मा दे दे, जुम्मा जुम्मा दे दे, जुम्मा 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 दे दे, जुम्मा जुम्मा दे दे, जुम्मा. पारा पापा पारा पापा ना. जुम्मे के दिन किया जुम्मे का वादा, जुम्मे को तोड़ दिया जुम्मे का वादा, ले आ गया रे फिर जुम्मा 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 दे दे, जुम्मा जुम्मा दे दे, जुम्मा. para pa pa para pa. अरे किने मारी पिचकारी तोरी भीगी अंगिया, रंग रसिया हो, रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे हो, रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे, रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे. होरी
खेले रघुवीरा अवध में होरी खेले रघुवीरा होरी खेले रघुवीरा अवध में होरी खेले रघुवीरा हिल मिल आवे लोग लुगाए हिल मिल आवे लोग लुगाए भाई महारन के बीरा अवध में होरी खेले रघुवीरा डंग 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 तरंग डंग डंग बम 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 तरंग डंग 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 के पग घुंघरू बांध मेरा नाच दे के पग घुंघरू बांध मेरा नाच दे और हम नाचे बिन घुंघरू के पग घुंघरू पग घुंघरू बांध मेरा नाची दे पग घुंघरू बांध मेरा नाची थी नाची थी नाची थी नाची थी हाँ अरे दिल दा मामला है अरे दिल दा मामला है कुछ दे करो सजन सरकार एक बार किसी को अपना बना के देखो जान मन जुम्मा चुम्मा दे दे जुम्मा चुम्मा दे दे जुम्मा जुम्मा चुम्मा दे दे जुम्मा चुम्मा दे दे जुम्मा तुमच्या घरामध्ये म्हणजे कल्ला असेल ना बाई मुलगा बाप सगळेजण सुदेशजी या कट्ट्यावर आसरानी राजकुमार आणि दादा कोंडके आले तर ते आपलं कसं इंट्रोडक्शन करतील पहिले तर जानी माझा कट्टा नहीं आमचा कट्टा हम जाते हैं तो आमच्या कट्ट्यावर जाते हैं आगे भी जाएंगे कल भी जाएंगे ये आपका नहीं हमारा कट्टा है क्योंकि ये हिट कट्टा है एबीपी माझा पर माझा कट्टा हा तुमचं काही नाही एबीपी माझा फक्त माझा आधा माझा आधा तुझा माझा कट्टा कुठे माझ्या कट्ट्यावर रोज येतात आणि माझ्याकडून पैसे घेऊन जातात आज पण मी ह्याला माझ्या कट्ट्यावर बोलवलं मायला टाळ्याबाजूला बघता हे बिलू माझं माझं तुमचं आहे हे टाळ्यामध्ये बघता का मराठी गाणं नाही ऐकलं पण आम्ही तुमच्याकडे आता फसलो मी माझा फर्स्ट प्लेबॅक अनुराधा पडवालजींबरोबर आणि गुपचूप गुपचूप सांग मी तुझला काय देव ऐशा मोक्याला सांग मी तुझला काय देव ऐशा मोक्याला हवे ते दे हवे ते घे जवळ तू ये ना सांग मी तुझला काय देव ऐशा मोक्याला माझा आवाज कोळी गीतं आपली फिल्मची आणि काही तुम्हाला एकाच ह्याच्यात मी सर्व काही देऊन जातो वल्लव रे नखवा हो वल्लव रे राम वल्लव रे नखवा हो वल्लव रे राम मी डोलकर 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 दर्याचा राजा घर पाण्यामध्ये बंदराला करतो ये जा डोलकर 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 दर्याचा राजा अगो हिल हिल पोरी हिला तुझे कप्पाली लाटीला तुझे कप्पाली लाटीला तुझे कप्पाली लाटीला न फॅशन मराठी सोबत तुरा अरे जा जा तू मुला का सत्तावीतच मला अगो हिल हिल पोरी हिला तुझे कप्पाली लाटीला हर गोविंदार गोपाळा गो
गोविंदार गोपाळा तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी र गोविंदा आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्याच बोलण्याला आता मी म्हणलं शेजारची ही काळी मैना लागली डोलायला आता लागली डोलायला जव नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला मराठी पण झालं पण सुदेशजी आज खरंच खूप मजा आली आणि म्हणजे तुमचा एक आवाज आहे पण तुमच्या माध्यमातून आम्ही खरं तर आज खूप व्यक्तींना भेटू शकलो आवाजाच्या माध्यमातून सो थँक्यू सो मच आम्ही सिद्धांतलाही भेटू शकलो आणि नवा आवाज नवीन गाणं आणि नवा भोसले अनुभवू शकलो. सर आपल्यालाही शुभेच्छा आणि सिद्धांत तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपण इथेच थांबतोय. पाहत रहा ABP माझा.